नाथ वंदे पुनः पुनः वैराग्याचा परामूर्ती देऊ क्षेत्र निवासीना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी इंद्रायणी तिरिधन्य देऊ ग्राम तेथे जन्म घेती सवे तुकया राम अभंगाच्या चिंतने मिळे मोक्ष मुक्ती नमस्कार माझा श्री तुकाराम मूर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे सुख झाले जरी तयाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया विठ्ठल हरी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भागवत भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा भक्तिपर प्रकरणातील 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका माऊलीच्या सामान्य लेकराकडे आली हे मी माझं परमभाग्य समजतो ज्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे असे माझे आई वडील असतील माझे गुरुवर्य त्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे जसे ज्ञानोबाराय तुकोबाराय बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्ही काय केलं कसं केलं आणि कशा करिता केलं प्रामुख्याने 3 गोष्टी सांगतात परमार्थामध्ये आम्ही काय केलं कसं केलं कशा करता केलं हे सांगता येतं पण संसारामध्ये आम्ही काय केलं कसं केलं आणि कशा करता केलं हे सांगता येतं का नाही संसारात न सांगण्याची अनेक कारणं आहे म्हणून कुणीही कुणाचं बिंग उघड पाडत नाही पण परमार्थात ते सांगावं तेच तुकाराम महाराज सांगतात पण काही लोक म्हणाली तुकाराम महाराज तुम्ही काय केलं कसं केलं कशा करता केलं सांगून फायदा तरी काय तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संसारामध्ये जे साध्य साधन असतं ते कुणा एकाच्याही उपयोगी पडत नाही पण परमार्थामध्ये जे साध्य साधन असतं ते सगळ्या जगाच्या उपयोगी पडतं म्हणून महाराज जगाला उघडपणे सांगतात महाराज सांगतात आम्ही भक्ती केली भक्ती सोडून जर अन्य साधना साधू संतांनी केली असती तर ती आपल्याला करता आली असती का नाही विश्वामित्राने जशी तपश्चर्या केली तशी तपश्चर्या आपल्याला करता येईल काहीच महाराज आत्ताच कुठे इथं कीर्तन चालू झालं इकडचा गुडघा तिकडं तिकडचा गुडघा इकडे व्हायला लागला म्हणून ते आपल्याला जमणार नाही अंबऋषी राजाने जसं व्रत केलं तसं व्रत आपल्याला करता येईल इथं उद्या एकादश असली उपवास असला तर आजपासूनच आपलं सुरू होतंय म्हणून ते आपल्याला जमणार नाही कर्णाने जसं दान दिलं तसं दान आपल्याला देता येईल
नाही येणार. तसं दान आपल्याला देता आलं असतं तर हा सप्ताह जागतिक लेवलला नसता पोहोचला का. म्हणून बघून घ्या, आता पहिलाच दिवस आहे, शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्यांनी देणग्या देऊन टाका. विठ्ठल विठ्ठल म्हणून विश्वामित्राने जशी तपश्चर्या केली तशी तपश्चर्या आपल्याला करता येणार नाही. अंब ऋषी राजाने जसं व्रत केलं तसं व्रत आपल्याला करता येणार नाही. कर्णाने जसं दान दिलं तसं दान आपल्याला देता येणार नाही. म्हणून साधू संतांनी सगळ्या जगाला करता येणारी साधना म्हणजे भक्ती केली. विठ्ठल काही बुद्धिमानांनी महाराजांना प्रश्न विचारला, तुकाराम महाराज तुम्ही भक्ती केली काय विशेष. तुम्ही म्हणता आम्ही भक्ती केली आम्ही भक्ती केली. तर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती करतो ते वेगळी आणि इतर लोक भक्ती करतात ते वेगळी. कारण इतर लोक काहीतरी स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून भक्ती करतात, पण आम्ही मात्र तशी भक्ती करत नाही. येर बहुत जोडती किरीटी तयाचे भजन भोगासाठी हो, तयाचे भजन भोगासाठी हो, तयाचे भजन भोगासाठी करतात, पण आम्ही मात्र तशी भक्ती करत नाही. मग तुकाराम महाराज तुम्ही कशी भक्ती करता. तेच महाराज या अभंगामध्ये सांगतात, उद्वेग म्हणजे चिंता, उद्वेग म्हणजे दुःख आणि उद्वेग म्हणजे काळजी. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या भक्तीमध्ये उद्वेग नाही, आपण करतो त्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. कारण आपण काहीतरी फल अपेक्षेने भक्ती करतो, काहीतरी स्वार्थापोटी आपली भक्ती असते. तुम्हाला पटण्यासाठी एक उदाहरण सांगू का, ऐका. एक बाबा होते, सारख्या कादंबऱ्या वाचायचे. मी त्यांना विचारलं का हो बाबा तुम्ही एवढे कादंबऱ्या वाचता, तुमचं काय कादंबऱ्यावर लईच प्रेम दिसतंय. ते म्हणले नाही रे बाळा तसं काही नाही. मग म्हटलो तुम्हाला कादंबऱ्या लईच वाचायला आवडतात वाटतं. ते म्हणले बाबा तसंही नाही. मग मी म्हणलो मग कसं. ते म्हटले एकदा कादंबरी वाचता वाचता मला कादंबरीच्या एका पानामध्ये 500 रुपये सापडले होते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे कादंबरी वाचतात प्रेम श्रद्धा म्हणून नाही तर 500 मिळावे म्हणून. तसं आपण भक्ती करतो प्रेम श्रद्धा म्हणून नाही तर काहीतरी अपेक्षा पूर्ण मिळावं म्हणून. विठ्ठल अर्थ अर्थार्थी आणि जिज्ञासू तिन्ही भक्तांच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. अर्थ भक्त भक्ती करतो ते स्वतःच दुःख निवृत्तीसाठी. ऐसे दुःख कोण हरेल माझे, भार कोणावरी घालू जे. माऊली सांगतात अर्थ तो अर्थाचे निव्याजे. व्याज म्हणजे निमित्त आणि व्याज म्हणजे हेतू. नाहीतर इथं काही सावकारकी करणारे लोक असतील, तुम्हाला व्याज घ्यायला काही अडचण नाही. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आलेलं आहे 2% 4% काय असेल ते व्याज नाही तर व्याज म्हणजे निमित्त आणि व्याज म्हणजे हेतू. म्हणून महाराज वाचार्थ लक्षार्थ कळला पाहिजे. नुसता लक्षार्थ कळून काहीही फायदा नाही. एका दिवशी फसागत झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एका किराणा दुकानदाराने नवीन एसटीडी बूथ टाकलं. तुम्हाला माहित आहे का ते एसटीडी बूथ ते त्यांनी टाकलं. एक गिराईक आला, ते नवीनच निघालेलं होतं. त्या गिरायकालाही काही माहीत नव्हतं. तो गिराईक म्हणला एक लोकल कॉल लावायचा होता. हा म्हणला जा तिथे एसटीडी बूथ आहे जाऊन लाव. हा गेला आणि त्याचा काहीतरी कोड असतो. तिथला कोड काय होता 2. मग त्यांनी तिथं लिहून ठेवलेलं होतं नंबर डायल करण्याआधी 2 लावा. हा गेला ते वाचलं परत मागे आला. त्या दुकानदाराच्याच स्थानासन 2 लावल्या. दुकानदार म्हणला मूर्खा बावटेस का रे, का बरं मारलास. हा म्हटला माझा काय गुन्हा, तुम्हीच तर तिथं लिहून ठेवलंय नंबर डायल करण्याआधी 2 लावा. याला 2 कानाखाली लावायला सांगितलं होतं का आकडा लावायला सांगितलं होतं. आकडा. म्हणून वाचार्थ लक्षात कळला पाहिजे. विठ्ठल किती उदाहरणं सांगू तुम्हाला, ऐका. तुम्हाला तर आता हाफ तिकीट झाले, तुम्ही एसट्यांनी
जास्तच प्रवास करताय, तुम्हाला सगळं माहीत असेल. ऐका, एकदा काय झालं, एक माणूस एस टी स्टँडवर गेला. एस टी स्टँड गेला आणि तिथे एक ऑफिस असते. तो तिथे गेला आणि तिथं लिहिलेलं होतं चौकशी करा. हा गेला आणि त्या साहेबांसोबत चौकशी करू लागला. नमस्कार साहेब. साहेब म्हणले नमस्कार. मग काही मुलं बाळ आहे का नाही? साहेब म्हणले हो आहे, एक मुलगा आहे एक मुलगी आहे. मग ते काही शिकतात का नाही? हा मुलगा 10वीला आहे, मुलगी 12वीला आहे. मग त्यांना काही बनवायचंय का नाही? ते साहेब आतमधून म्हणले हो, एकाला डॉक्टर बनवायचंय, एकाला इंजिनियर बनवायचंय. हा म्हटला अहो साहेब, डॉक्टर इंजिनियर म्हणले फी खर्च किती लागतो? ते साहेब आतमधून म्हणले अहो तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? हा म्हटलं काय नाही. मग एवढी चौकशी का बरं करताय? हा म्हणलं तुम्हीच तरी तर लिहून ठेवले चौकशी करा. याला चौकशी एस टीची करायला सांगितलेली आहे काय त्या बायका पोरांची? एस टीची. म्हणून वाचारता लक्षात कळला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आलो चौकात म्हणून अजून एक सांगून जातो. एक खेड्यातील अडाणी आजी होती. तिचा गोट्यामध्ये पाय मोडला. आजी तुम्हाला आहे गोटा? हा, तिचा गोट्यामध्ये पाय मोडला. हाडाच्या मोठ्या दवाखान्यात गेली आणि तिथे गेली. ते डॉक्टर म्हटले आजी बाहेरून काही कळणार नाही, पायाचा एक्सरा काढावा लागेल. ते खेड्यातल्या अडाणी आजीला त्या डॉक्टरची इंग्रजी काही कळे ना. मग तिथे तो कंपाऊंडर होता, त्याने सांगितलं आजी डॉक्टर म्हणतायत पायाचा फोटो काढावा लागेल. फोटो म्हणल्यावर आजी झाली खुश. म्हटली आधी जर सांगितलं असतं तर पायात चेन घालून नसते आले का? म्हणून वाचारता लक्षात कळला पाहिजे. विठ्ठल 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 किती उदाहरण सांगू तुम्हाला. अजून एक उदाहरण सांगतो ऐका. एक माणूस हॉटेलमध्ये गेला, म्हणला बटाटा वडा द्या. आणला पुढे, त्याच्या पुढे बटाटा वडा. तो काय करायचा, बाहेरचं जे तळलेलं बेसन पीठ होतं ते काढून टाकायचा आणि आतमधला बटाटा खायचा. शेजारच्याने ते पाहिलं. शेजारचा म्हणला बटाटा वडा खूप छान आहे. तो म्हटला हो खूप छान आहे. मग शेजारच्याने विचारलं तू असं का बरं करतोय? बाहेरचं तळलेलं बेसन पीठ काढून टाकतो ना आतमधला बटाटा का बरं खातो? हा म्हणला 2-3 दिवस झाले डॉक्टरकडे गेलो होतो, डॉक्टरने सांगितलं बाहेरचं काहीच खायचं नाही, म्हणून बाहेरचा बटाटा खात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, एकदा काय झालं, एक माणूस डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर तब्येत बरी नाही. डॉक्टर म्हणले झोपा, इंजेक्शन देतो जराशी बरं वाटेल. तो म्हणला डॉक्टर इंजेक्शनची लई भीती वाटते. डॉक्टर म्हणले बरं जाऊ दे, गोळ्या तर खाशील ना? तो म्हणला काय साहेब, गरिबाची टिंगल करताय तुम्ही. एवढी ताकद माझ्यामध्ये असली असती तर मिलिटरीमध्ये नसतो गेलो का? याला गोळ्या बंदुकीच्या खायला सांगितलेल्या का मेडिकलच्या? मेडिकलच्या. म्हणून वाचारता लक्षात कळला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ही अर्थ तो अर्थाचे निव्याजे. व्याज म्हणजे निमित्त आणि व्याज म्हणजे हेतू. द्रौपदी माता भक्त होती पण अर्थ भक्त होती, कारण दुःखाच्या वेळीच देवाचा धावा करायची. तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काम्यकवनामध्ये पांडव होते. सूर्याने बली दिली होती. सूर्य उगवल्यापासून तर सूर्य मावळेपर्यंत अन्नदान करायचे. चहूकडे त्यांचा जय जयकार होऊ लागला. आणि ही वार्ता कोणाकडे आली? दुर्योधनाकडे. दुर्योधनाची जळजळाट झाली. म्हटलं मी राजा असून मला कोणी विचारलं सुद्धा नाही आणि अज्ञानवनात असून पांडवांचा जय जयकार होतोय. आणि तुम्हाला सांगतो समाजात दुर्योधन आजही जिवंत आहे. दुर्योधन कोणाला म्हणायचं? दुसऱ्याचं चांगलं ज्याला पाहवत नाही त्याला दुर्योधन म्हणायचं. दुसऱ्याचं वाटोळं झालं ज्याला आनंद होतो त्याला दुर्योधनाची जात म्हणायचं. आता आपल्या कीर्तनात 4-5 दुर्योधन वाटले, उठून दाखवू का? नको ना? चालतंय. विठ्ठल विठ्ठल मला एक उदाहरण सांगतो ऐका. एक माणूस दवाखान्यात गेला. म्हणलं साहेब डॉक्टर साहेब पोटात दुखतंय. डॉक्टर म्हणले काही जड वस्तू उचलली होती का? तो म्हणला नाही डॉक्टर. मग काही बाहेरचं खाल्लं होतं का?
तो म्हणला नाही डॉक्टर. मग आत्ता नेमकं केव्हापासून दुखतंय? हा म्हटला काल शेजारच्याने गाडी घेतली तेव्हापासून दुखतंय. मग आता याला दुर्योधनाची जात नाही तर मग काय म्हणायचं? विठ्ठल 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 विठ्ठल. असाच एक मित्र आपल्या मित्राकडे गेला. म्हटला दे टाळी. मित्र म्हणला काय झालं? लयच आनंदात दिसतोय तू आज. हा म्हटला मग आनंदातच आहे. तो म्हटला काय झालं? म्हणलं शेजारच्याला 25 लाखाची लॉटरी लागली. आपल्या काय वापस जाते? 50 लाखाची म्हणा. 50 लाखाची लॉटरी लागली. तो म्हणला अरे मूर्खा तुला अक्कल आहे का? लॉटरी शेजारच्याला लागली तुझा काय फायदा? हा म्हणला फायदा तर काहीच नाही, पण ज्या तिकिटावर लॉटरी लागली होती ते तिकीटच हरून गेलं. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं ज्याला झाल्यावर आनंद होतो त्याला दुर्योधनाची जात म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल समुद्रामधून नाव चालली होती. नावेत 10-15 माणसं होती. समुद्रामध्ये गेली. नाव थोडी डगमगली. नावेतली 3 माणसं खाली पडली. पोहत 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 समुद्राच्या किनाऱ्यावर आली. आणि ती माणसं कोण कोण होती ऐका. एक गुजराती, एक राजस्थानी आणि एक आपल्या सोनगाव मधला. मग तिथे त्यांना महिनाभर हिंडले. त्यांना काय तिथे जायचा रस्ता सापडला नाही. आता काय करायचं काय करायचं म्हणून 1 महिना झाला. आणि तिथे त्यांना देव प्रसन्न झाला. दृष्टांतात देव लगेच प्रसन्न होतो. तुम्हाला झाला का देव प्रसन्न? 27 वर्ष झाले सप्ताह चालू आहे, तुम्हाला देव प्रसन्न झाला? अहो नाही कसं म्हणताय? देव जर प्रसन्न झाला नसता तर 27 वर्ष आलाच नसतं. विठ्ठल तिथे त्यांना देव प्रसन्न झाला. देव म्हणले मागा काय काय पाहिजे ते सांगा. गुजरातीला विचारलं तुला काय पाहिजे? गुजराती म्हटला मला काही धन नाणं सोनं पाणी दे. कुठेतरी बाहेरच्या देशात जातो, व्यापार धंदा करतो, पैसे कमवतो. देव म्हटले तथास्तु. तो निघून गेला. राजस्थानीला विचारलं तुला काय पाहिजे? राजस्थानी म्हटलं मला इंद्राच्या दरबारात जायचंय, मला स्वर्गात जायचंय. देव म्हटले तथास्तु. तोही गेला. शेवटी कोण उरला? आपल्या सोनगाव मधला माणूस. त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा काही नको. देव म्हणले अरे माग काहीतरी माग. तो म्हटला देवा मला काही नको, पण मला एकट्याला इथं लई बोर होते. ते पहिले जे 2 गेले त्यांना परत घेऊन ये. म्हणजे आपलं तर साधूनच घेतलं नाही, दुसऱ्याचंही पावलं नाही. जेने नाही केले आपले स्वहित, पुढीलांचा घात इच्छितसे. म्हणजे आपलं तर साधूनच घेतलं नाही आणि दुसऱ्याचंही पावलं नाही. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा नादच नाही करायचा महाराज. कोणाचाही नाद करा पण आपल्या मराठी माणसाचा नाद नाही. ऐका, एकाला लई खोकला येत होता. त्याला त्याचा मित्र भेटला. तो मित्र म्हणला लईच खोकतोय रे तू. हा म्हणला हा ना राव, लई गोळ्या खाल्ली, लई औषधे खाल्ली, आता फक्त डॉक्टरच खायचे राहिले पण खोकला काय जाईना. हा म्हणला माझ्याकडे एक औषध आहे पण तू ते करणार नाही. तो म्हणला अरे सांग सांग करतो. हा म्हटला दारू पी. तो म्हणला अरे मूर्खा तू खुशाल म्हणतोय दारू पी. तो म्हणला मी म्हणलो होतो ना तू माझं ऐकणार नाही, जाऊ दे म्हटलं. हा म्हणला 101% जाईल. हा म्हणला अरे 101% जाईल. तो म्हणला कस काय? हा म्हटला अरे माझाच अनुभव आहे. मी दारू पित होतो, माझी गाडी गेली, शेती गेली, वाडी गेली, बायको गेली, सासरवाडी गेली, आता मी सुद्धा जायच्या तयारीत आहे. तुझा किरकोळ खोकला जाणार नाही. असा मित्र म्हणजे दुर्योधनाची दात महाराज. विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत तुम्ही कसली कसली प्रदर्शनं पाहिली? कृषी प्रदर्शन पाहिलं असेल, विज्ञान प्रदर्शन पाहिलं असेल. आज कसलं प्रदर्शन होतं? खेकड्यांचं प्रदर्शन. ते पण साधं सुद्धा नाही, आंतरराष्ट्रीय खेकड्यांचं प्रदर्शन. तिथे सगळ्या देशातून खेकडे आले होती. नेपाळचे खेकडे, जपानचे खेकडे, पाकिस्तानचे खेकडे, भारताचे खेकडे, सगळ्या प्रकारचे खेकडे, काळे खेकडे, हिरवे खेकडे, पिवळे खेकडे, निळे खेकडे, सर्व प्रकारचे खेकडे तिथे आले. आणि एका लाईनीत अशी ती बरणीमध्ये ते सगळे खेकडे त्यांनी ठेवले. ते पाहणार होते ते आले आणि पाहायला सुरुवात केली. 2-3 बरण्या पाहिल्या आणि 3ऱ्या बरणीचं झाकणच उघडं दिसलं. त्यांनी आवाज दिला ओ इकडे इकडे इकडे. म्हटले या बरणीचं झाकण उघडं कसं काय? ते म्हटले अहो साहेब खाली तर वाकून पहा, नाव काय त्याच्यावर? त्याने असं पाहिलं. म्हटलं भारत.
हा म्हणला भारताचे खेकडे असले म्हणजे काय झालं? ते म्हटले अहो साहेब, हे भारताचे खेकडे असेत, एक खेकडावरती चढायला लागला का दुसरा त्याचा पाय खाली ओढतो, दुसरा खेकडावरती चढायला लागला का तिसरा त्याचा पाय खाली ओढतो. हे खेकड्यांसाठी होतं का तुमच्यासाठी? तुमच्या लक्षात आलं? विठ्ठल म्हणून संगत कुणाची करावी याला ही महत्व आहे महाराज. एका कवीने खूप छान लिहिलंय, दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखं. म्हणून संगत कुणाची करावी याला ही महत्व आहे. आता आपण आपल्या विषयावर येऊ. ऐका, पांडवांचं लौकित्व दुर्योधनाला सहन झालं नाही. शकुनी मामाने सांगितलं चातुर्मास ठेव आणि दुर्वास ऋषींना बोलव, त्यांची सेवा कर. दुर्योधनाने ते केलं. दुर्वास ऋषींची सेवा केली. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. म्हटले माग दुर्योधना काय पाहिजे ते सांग. दुर्योधन म्हणाला आधी वचन द्या. दुर्वास ऋषी म्हटले दिलं वचन, माग काय पाहिजे ते. दुर्योधन म्हणाला काम्यकवनामध्ये पांडव आहे, सूर्याने बली दिली आहे, सूर्य उगवल्यापासून तर सूर्य मावळेपर्यंत अन्नदान करतायत, चहूकडे त्यांचा जय जयकार होतोय. आपण काय करायचं, रात्रीच्या वेळी जाऊन इच्छा भोजन मागा. पांडवांचं लौकित्व हरण होईल आणि अपमानित पांडव प्राणत्याग करतील. दुर्वास ऋषींना वाईट वाटलं. म्हटलं अशी दुर्बुद्धी तुला कुठून सुचली रे दुर्योधना. म्हणून अन्न कुणाच्या घरचं खावं याला ही महत्व आहे. ऐका, दोघे नवरा बायको होते, त्यांचं मस्त घर गाडी बिडी सगळं ओके मध्ये होतं. तिचा नवरा काय करायचा, कडक कपडे घालून चोऱ्या करायचा. कडक म्हणजे खादीचे कपडे घालायचा. खा आधी का आधी, गावाला आलेला निधी जो खातो आधी त्याचं नाव खादी. असे खादीचे कपडे घालायचा आणि दिवसा डवळ्या चोरी करायचा. चोरी करून घर अगदी गच्च भरलं होतं. पण बायको थोडी पारमार्थिक होती. पितृपक्ष आला, पितृभोजन घालायचं म्हणून तिने काही वारकरी घरी जेवायला बोलवले. 4 वारकरी घरी जेवायला आले. चांदीच्या ताटात सोन्याच्या वाटी, सोन्याच्या चमच्यात तिने तो स्वयंपाक वाढला. चांदीची ताट सोन्याच्या वाट्या बघून वारकऱ्यांचे डोळेच पांढरे. त्यांना ताटातलं अन्न काही दिसेनाच, फक्त ते ताट वाटी आणि चमचे दिसू लागले. शेवटी आता जेवायचं म्हणून पाणी फिरवलं, पुंडलिकावरदा असा आवाज दिला आणि जेवायला सुरुवात केली. शेवटी घर कुणाचं होतं महाराज, चोराचं. त्याचा परिणाम एका वारकऱ्यावर झाला. वारकरी म्हणला नाही ताट नाही वाटी, निदान चमचा तरी खिशात घालावा. त्या वारकऱ्याने तो चमचा खिशात घातला आणि घरी आला. त्या रात्री त्या वारकऱ्याला काही झोप लागली नाही. म्हटलं आयुष्यभर पंढरीची वारी केली, देवाचं भजन केलं, पण अशी दुर्बुद्धी का निर्माण झाली असा मी वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी चमचा परत करण्यासाठी आला. दारात आला, आवाज दिला, बाईसाहेब, ओ बाईसाहेब. ती बाई घरातून बाहेर आली. म्हटली काय झालं. हा म्हटला काल तुमच्या इथे जेवायला आलो होतो, एक चमचा मी तुम्हाला खिशात घालून घरी नेला होता, तो परत करण्यासाठी आलो. ती बाई म्हणाली त्यात काय एवढं, आमचे तर रोजचे 8-10 चमचे घरी आणतात. मग त्या वारकऱ्याच्या लक्षात आलं चोराच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे अशी चोरी करण्याची दुर्बुद्धी निर्माण झाली. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. म्हणून सज्जना घरचं अन्न खावं महाराज. सज्जना घरचं अन्न खाल्लं तर बुद्धी सात्विक राहते. ऐका, दुर्वास ऋषींनी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं, नाविलाज झाला. एके दिवशी रात्रीच्या वेळी दुर्वास ऋषी आले. राजा धर्माने दर्शन घेतलं. म्हटलं काय सेवा करायची महाराज. दुर्वास ऋषी म्हणाले भयंकर भूक लागली, जेवायला पाहिजे. पांडव घाबरले ना महाराज. रात्रीची वेळ होती, सूर्य उगवल्याशिवाय थाळीतून अन्न निघत नव्हतं. आता काय करावं काय करावं. इतक्या द्रौपदी माता बाहेर आली. द्रौपदी माता म्हणाली काय झालं, कोण आलंय. पांडव म्हणले दुर्वास ऋषी आलेत, भयंकर भूक लागली, जेवायला मागतायत. द्रौपदी माता म्हणाली मिळेल जेवायला, पण एक अट आहे. 3रा प्रहर सुरू झाला आहे, आपण स्नानाला जावं, तोपर्यंत मी स्वयंपाक तयार करते. दुर्वास ऋषी स्नानाला गेले आणि द्रौपदी माता
तुळशी वृंदावनाजवळ आली आणि त्या कृष्ण परमात्म्याला आवाज देऊ लागली, कृष्णा दावरे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी. त्या कृष्ण परमात्म्याला आवाज देऊ लागली, देवा तू कुठेस, देवा तू विलंब लावू नकोस, देवा तू नेमका गुंतलास तरी कुठे. यैवो 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 दाया विलंब कावाया लावीला विलंब कावाया लावीला हे विलंब कावाया लावीला कृपाळे विलंब कावाया लावीला कृपाळे. हा विठाबाई विश्वामरे बाबाचे दगे कोठे गुंतली समाया विश्वव्यापके, कोठे गुंतली समाया विश्वव्यापके. विठाबाई विश्वामरे भवाचे दगे भवाचे दगे कोठे गुंतली समाया विश्वव्यापके, देवा तू कुठेस, देवा तू लवकर ये आणि या संकटातून मुक्त कर. देवा तू गुंतलास तरी कुठे, कोठे गुंतलास ही द्वारकेचा राया विलंब कावाया लावेला कृपाळे. देवा तू नेमका गुंतलास तरी कुठे. देवाने द्रौपदीचा धावा ऐकला महाराज. देव धावतच आले, धावतच निघाले. गरुड देवाने विचारलं, काय झालं देवा, कुठे चाललेस एवढा घाईत. देव म्हटले, लय घाईचं काम आहे. म्हटले तू जर शिक थांब, तुझ्या संग नंतर बोलतो. गरुड देव म्हटले, मी असताना घाई कसली. देव बसले गरुडावर आणि देवाला गरुडाचाही वेग कमी वाटला. त्वरा झाली गरुडात टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. देवाने गरुडाला मागे टाकला आणि देव धावतच निघाला. एवढी गती भगवंताची होती, एवढी गती भगवंताची होती. तीच गती आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. रोजचे काही ना काही अपघात होतात, कुठेतरी ऍक्सिडेंट होतात. एकदा तर काय झालं, एक मुलगा हातात सायकल घेऊन पळत होता. मी त्याला विचारलं, का रे बाबा कुठं चाललास एवढ्या घाईत, सायकलवर बसून तरी जायचं. तो म्हटला, मला सायकलवर बसायला टाइम नाही. याला आता सायकलवर बसायला टाइम नाही म्हटल्यावर काय, विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठल 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 एवढी गती भगवंताची होती. देव बसले गरुडावर. देव आले आणि द्रौपदी मातेला म्हणतात, द्रौपदी काहीतरी खायला दे, भूक लागली. द्रौपदी माता म्हणली, अहो देवा, इथं जर काही खायला असलं असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं. देव म्हणलं, काहीतरी असेल. शेवटी एका पात्राच्या खाली भाजीचं पान चिटकलेलं होतं. ते खाऊन भगवंताने तृप्तीचा डेकर दिला. काय देवा घरी नमळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीसी. मग देवाचे डोळे हेच चंद्रसूर्य आहेत महाराज. देवाने थाळीकडे पाहिलं का अन्नाचे डिगारेच्या डिगारे लागले आणि इतक्यात भगवंताची माया ऋषींकडे गेली. एक ऋषी दुसऱ्या ऋषींना म्हणतात, दत्तोपंत आता तर काही खायची इच्छाच नाही बुवा. इतक्यात भीमदादा आला. म्हणला, चला महाराज जेवायला. बसले जेवायला. त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. काय धर्मा घरचे अन्न, परी आमचे उदार लहान. इतके जेवले, आपण जर टाचा वर करून पाहिला तर तोंडात फक्त अन्नच दिसेल, एवढं जेवले. इतक्यात जिलेबीची वाढ आली. म्हणले, जिलेबी जिलेबी. भीमदादा म्हणले, द्या. जिलेबी खाल्ली. एवढं जेवले होते, ती जिलेबी अर्धी तोंडात गेली ना अर्धी बाहेरच राहिली. इतक्यात आली कडी. भीमदादा म्हणले, आणा पुडी. आणली भीमदादांच्या पुढं कडी. तो वाढणार म्हणला, अरे ती जिलेबी अर्धी बाहेर आली, कडी कुठे घालतो. हा म्हणला, मी जिलेबीच्या पुंगळीत घालतो, तुला काय करायचंय, तू वाढ. एवढं कशासाठी सांगितलं, कारण द्रौपदी माता भक्त होती पण आर्त भक्त होती, म्हणून तिच्या भक्तीमध्ये उद्वेग होता. विठ्ठल 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 विठ्ठल
पाहू. ऐका. जिज्ञासूच्या भक्तीचे उद्गार आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझे. जिज्ञासूच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे महाराज. काही हे बेरडे फुटेल, काही तो स्वामी भेटेल, मुलावणी वडील निमिषमानी. तेव्हा आपलं सामर्थ्य चालणार नाही, तेव्हा देवावर भार घालावा लागतो. आता करी माझी चिंता, दान देई भगवंता, पाठी पोटी नाही कोणी निर्विसज्ज संता. जेव्हा आपलं सामर्थ्य चालणार नाही तेव्हा देवावर भार घालावा लागतो. म्हणून जिज्ञासूच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. आता अर्थार्थीची भक्ती पाहू. श्रीमद भागवतामध्ये कथा प्रसंग आलेला आहे. सुदामा ब्राह्मण परिस्थितीने गरीब होता. बायकोला म्हणायचा माझा बालपणीचा मित्र द्वारकेचा राजा आहे. बायको म्हणली जा मग भेटायला. ते सुदाम देवाने बघलं, गाठोडं घेतलं, ते फाटकं लंगट गुंडाळलं आणि द्वारकेत आले. आणि त्या द्वारकांना विनंती करू लागले, अरे द्वारपालो कन्हैया के दो, अरे द्वारपालो कन्हैया के दो, किधर दर्शन घेतलं आणि उंच गादीवर नेऊन बसवलं. स्वतः भगवंताने पितांबर नेसायला दिला. स्वतः भगवंताने त्या सुदाम देवाचे पाय धुतले. आणि आता देवाच्या बायकांना वाटलं कोण आहे हे ब्राह्मण, देवाची इतकी सेवा करतोय. आता देव म्हटले, देवाच्या बायकांना देवाने सांगितलं आता तुम्ही दर्शन घ्यायला सुरुवात करा. सुदाम देवाला देवाच्या घरची लोकसंख्या माहीत नव्हती. तुम्हाला माहीत असेल किती देवाच्या बायकांची लोकसंख्या? 16,108 एवढी लोकसंख्या. त्या देवाच्या बायकांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली आणि सुदाम देवाने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. इतका वेळ आशीर्वाद दिला पण ती लाईन जशाला तशीच. अजून थोडा आशीर्वाद कमी केला, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, तरी लाईन जशाला तशीच. त्यातला अजून थोडा आशीर्वाद कमी केला, भव भव भव, तरी लाईन जशाला तशीच. मग सुदामदेवाने जेवण केलं आणि आता निघायचं. 2-3 दिवस झाले सुदामदेव देवाला काही मागा म्हणत नाही आणि देव सुदामदेवाला काही मागा म्हणत नाही आणि सुदामदेव देवाला काही मागत नाही. सुदामदेवाला वाटलं हा अंगावरचा पितांबर तरी देव आपल्या सोबत देतील. पण शेवटी सुदामदेव जायला निघाले आणि देवाने तो अंगावरचा पितांबर होता तो काढून घेतला आणि पहिलं फाटकं लंगोटो घालायला दिलं. म्हणजे अर्थार्थी भक्ताच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे, पण तो कुठपर्यंत? सोन्याची नगरी बघेपर्यंत.
आता मग तुकाराम महाराज म्हणतात आमच्या भक्तीमध्ये उद्वेग नाही. मग आम्ही कशी भक्ती केली तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. भक्ती आम्ही केली सांडोळी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोळी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोळी उद्वेग, भक्ती पंढरपूरला गेले, देवासमोर उभे राहिले. देव प्रसन्न झाले. म्हणले तुकाराम महाराज मागा काय पाहिजे ते सांगा. ज्ञान देऊ का मोक्ष देऊ का धन देऊ दौलत देऊ काय पाहिजे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणले देवा तुला वाटेल दे दे. कारण तू ज्ञान दिलं तरी उद्वेग निर्माण होईल, तू मोक्ष दिला तरी उद्वेग निर्माण होईल आणि तू धन दिलं तरी उद्वेग निर्माण होईल. कारण देवाने दिलेल्या गोष्टीमध्ये उद्वेग नाही असं थोडीच महाराज. ऐका असंच एकदा कीर्तनाच्या अगोदर एक माणूस म्हणला चला महाराज आमच्या इथे चहा प्यायला. आधी तर आम्ही नाहीच म्हणलो, लईच आग्रह केला. मग म्हणलो चला. गेलो त्याच्या इथं चहा प्यायला. त्याचं चालू झालं ही आमची गाडी, ही आमची वाडी, ही आमची वाडी. म्हटलं एक मुलगा आहे 22-23 वर्षाचा आहे पण नुसता बावळट मुलगा आहे म्हणला. चोऱ्याला बिड्या सगळे असेच धंदे करतो आणि हा बाबा म्हणून बायकोने 16 सोमवार एका खारकेवर धरलं.
म्हणे देवाने दिलेल्या गोष्टीमध्ये उद्वेग नाही असं थोडीच, देवाने दिलेल्या गोष्टी चांगल्याच असतील असं थोडं महाराज. तितक्यात तो मुलगा तिकडून त्या पायात अशी कोल्हापुरी कडक चप्पल घालून आला, अंगात असा VIP ड्रेस घालून आला. त्याची चप्पल अशी कर वाजत आली. त्याला म्हणलो काय रे एवढी चप्पल वाजती काय, चोरून आणली काय? तो म्हणला असं जर असलं असतं तो पूर्ण ड्रेसच वाजला असता. असे विनोद कळायला 3G ची नाही 5G ची कार्ड लागतात. विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला विठाला म्हणून तुकाराम महाराज म्हटले देवा तुला वाटेल ते दे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वाट अनेकांची. तुम्हाला एक प्रसंग सांगतो ऐका. ध्रुव बाळाच्या कथेमध्ये एका जणाने नीट लक्ष देऊन ऐकलं होतं. ते काय म्हटले, जंगलात देव भेटतो. हा निघाला जंगलात जाण्यासाठी. जाता जाता त्याला वाटेत काही लोक विहीर खणत होती, ती दिसली. ती म्हणले काय रे बाबा कुठे चाललास? हा म्हटला मला देवाला भेटायचं. अरे ते माणसं म्हटले अरे जंगलात कुठे देव असतो काय? तो म्हटला नाही मला देवालाच भेटायचं. माणसं म्हणली हे जराशी मूर्खच दिसतंय, पण त्याला सांगितलं तुला जर देव भेटला तर त्या देवाला विचार आमच्या विहिरीला पाणी कधी लागेल. तो म्हटला चालन विचारतो. पुढे आला, तिथे एक बाई बसली होती, त्याच्या शेजारी तिची मुलगी होती. ती बाई म्हणाली अरे माझ्या मुली एवढी सुंदर माझी मुलगी आहे, माझ्या मुलीला बोलता येत नाही. जर देव तुला भेटला तर देवाला विचार माझ्या मुलीला बोलता कधी येईल. तो म्हटला चालेल. पुढे आला, तिथे एक साधू बसला होता. साधू काय साधा सुद्धा नव्हता, 5 फुटा त्याच्यावरती जटा वाढलेल्या होत्या. साधूने विचारलं काय रे बाळा कुठे चाललास? हा म्हटलं मला देवाला भेटायचंय, मी जंगलात चाललो देवाला भेटायसाठी. तो त्या साधूला आश्चर्य वाटलं. म्हणला देवाला भेटायचंय? साधू म्हटला जर भेटलाच देव तुला तर विचार मला कधी भेटतो. तो म्हटला चालेल. पुढे गेला, 2-3 दिवस जंगलात हिंडला, पण त्याला तिथं काही देव भेटला नाही. मग आता माघारी यावं, या लोकांना तोंड तरी कसं दाखवायचं? म्हणून त्याने त्या दरीतून खाली उडी मारली, तर देवाने अलगद हाताने उचलून घेतलं. म्हटले काय पाहिजे रे तुला सांग. तो पण आपल्याच गावातला होता, काही न मागणारा. तो म्हटला देवा काहीच नको. देव म्हटले अरे माग काहीतरी. तो म्हटला काहीच नको देवा, मला फक्त तू कसा दिसतो एवढंच पाहायचं होतं. तू कसं दिसतो एवढंच पाहायचं होतं. आणि तो जाण्यासाठी निघाला. मग त्याला आठवलं त्या 2-3 लोकांचा आपल्याला निरोप आलाय, तेवढा तर देवाला सांगितलं पाहिजे. तो मागे फिरला आणि म्हटला देवा मला काहीच नको, पण वाटेत येताना मला 3 लोक भेटली होती, त्यांचा निरोप आलाय. वाटेत मला एक साधू भेटले होते. देव म्हटले कसला साधू अरे तो? त्याने त्या जटेमध्ये सोन्याचं 100 तोळ्याचं कडं लपून ठेवले. एका राजाच्या घरी तो कामाला होता आणि तिथे येऊन बसलाय. त्याला म्हणावं ते सोन्याचं कडे एखाद्या भल्या माणसाला दान करून टाक, मग मी तुला भेटतो. बरं मग ती पुढे ती एक बाई बसली होती, तिच्या मुलीला बोलता येत नव्हतं. तो म्हटला अरे तिच्या मुलीला जो मुलगा आवडेल त्याला पाहिलं का बोलायला लागेल. बरं आणि ती विहीर खाणारी माणसं होती, त्यांना सांग 10 फूट उत्तरेला खाना 6 सोन्याचे हंडे लागतील आणि पाण्याचा झरा लागेल. खोदलो तो म्हटला चालेल देवा, आणि माघारी चालला. वाटेत जाता जाता त्याला तो साधू भेटला. साधू त्याची वाटच पाहत होता. साधू म्हटला भेटला का रे देव? हा म्हटला हो भेटला देव. काय म्हटला देव? देव म्हटला अरे मला वाटलं तू साधू आहे, तू तर 1 नंबरचा चोर निघला. तुझ्या जटेतलं ते सोन्याचं 100 तोळ्याचं कडं कोणातरी एखाद्या भल्या माणसाला दान करून टाक, मग मी तुला भेटतो. तो साधू म्हटला दुसरा कोण भला माणूस धर तुलाच. त्याला ते कडं दिलं आणि पुढे आला. तिथं ती लोक विहीर खणत होती. ते म्हणले आलं बघा येड. म्हटले भेटला का रे देव? हा म्हटला हो भेटला ना देव. मग काय म्हटला देव? देव म्हटला उत्तरेला 10 फूट खाना 6 सोन्याचे हंडे लागेल आणि पाण्याचा झरा लागेल. खोदलं त्यांनी उत्तरेला 10 फूट, 6 सोन्याचे हंडे लागले आणि पाण्याचा झरा लागला. 3 हंडे त्यांना ठेवले आणि 3 हंडे याला देऊन टाकले. पुढे आला, ती बाई त्याला भेटली. ती बाई म्हटली मिळाला का रे देव? हा म्हटला हो भेटला देव मला. मग काय म्हटला?
देव म्हटला तुझ्या मुलीला जो मुलगा आवडेल त्याला पाहिलं का? बोलायला लागेल. तितक्यात ती मुलगी तिकडून पळत आली. म्हणली आई हे कोण आहे? ती बाई म्हणली आता दुसरा तिसरा कोण नाही, तूच माझा जावई विठ्ठल. न मागे त्यासी रमा होय दासी. अहंकारी भक्त देवाला आवडत नाही. अर्जुन भक्त होता पण अहंकारी भक्त अर्जुन देवाला आवडला नाही. देव श्वेत दीपाकडे चालले होते. जाता जाता त्यांना अर्जुन मिळाला. अर्जुन म्हटला देवा कुठे चाललात? देव म्हटले श्वेत दीपाकडे चाललो. आणि श्वेत दीप गाव असं होतं तिथे प्रत्येक घराघरामधला माणूस देवाचा भक्त होता. तो अर्जुन म्हटला देवा येऊ का मी सोबत? देवाला पण तेच पाहिजे होतं. देव म्हटले चल. गेले त्या गावामध्ये. देव एका ठिकाणी थांबले आणि अर्जुन म्हटला देवा येऊ का गावात फेरफटका मारून? देव म्हटले हो जा. तो गेला फेरफटका मारायला. त्याला तिथे एक माणूस दिसला. त्याच्या कमरेला अशा 2 तलवारी लावल्या होत्या आणि हातामध्ये माळ होती. त्याचं नामस्मरण चालू होतं. अर्जुनाला जरा विचित्रच वाटलं. अर्जुन म्हटला अरे तू तर एवढं देवाचं भजन करतो आणि त्या कमरेला तलवारी का बरं बांधल्यास? तो म्हटला माझे 2 शत्रू आहेत. अर्जुन म्हटला कोण कोण? हा म्हटला एक म्हणजे द्रौपदी. म्हटलं तिने काय केलं? अरे म्हटला ती कधी बी उठती सुटती देवाला धावते पळते लवकर ये. देव का हिच्या बापाचा नोकर आहे काय? ती भेटू दे म्हटला तिला मारूनच टाकतो. बरं अर्जुन म्हटला हा जरा विचित्र दिसतोय म्हटला. अर्जुन म्हटला तुझा दुसरा शत्रू कोण आहे? तो म्हटला अर्जुन. अर्जुनाने टनकन उडी मारली. म्हणला आता इथून पळालेलं बरं. तो म्हणला अरे इकडे इकडे. अर्जुनाने विचारलं अरे त्या अर्जुनाने काय केलं? म्हटलं अरे तो देवाला घोडा धुवायला लावतो, उष्टपत्रवळ्या देवाला उचलायला लावतो. तो भेटू ते त्याचं कामच करतो म्हटला. जे अर्जुन पळत सुटला तर डायरेक्ट देवापाशीच आला. देवाला म्हणला देवा जिरली आमची. कान टोचायचे होते तर तिकडे कुरुक्षेत्रावरच टोचायचे ना. देव म्हटले अरे बाळा सोनाराच्या हातून कान टोचलेलं बरं असतं. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही उद्वेग आणि अहंकार सोडून भक्ती केली. त्याचा परिणाम काय झाला तर पावलो हे संग सुखयाचे. परमार्थामध्ये सुख आहे ते उपभोगता येतं पण संसारामध्ये सुख आहे ते उपभोगता येत नाही. संसारात आपल्याला असं वाटत असतं आत्ता मिळेल नंतर मिळेल, ह्याच्यापासून मिळेल त्याच्यापासून मिळेल, आपल्या मुलांपासून मिळेल, पण शेवटी मुलगा ही अंगठा दाखवतो. भागवतात वर्णन आलेलं आहे तेवी पुत्रा सेवी सुख प्राप्ती माता पिता म्हणती होईल म्हणती शेखी पुत्र अंगुष्ट दावती केवळ भ्रांती पुत्र मोहे. आपण या मुलासाठी काबाड कष्ट करतो, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतो, त्या मुलाला शेवटी आपली किंमत राहत नाही. शिकून सावरून कुठेतरी परदेशात जातो आणि बापाच्या अंत्ययात्रेला यायला सुद्धा त्याला वेळ नसतो. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, आधी भजन करा. विठ्ठल एका गावात दोघे पती पत्नी होते. त्यांचा भला मोठा चिरेबंदी वाडा होता. वाड्याच्या बाहेर एक मस्त मोठं लिंबाचं झाड होतं. दुपारच्याला सगळी गावातली माणसं त्या वाड्याच्या झाडाखाली येऊन बसायची. पण आज काय झालं होतं, 10-15 दिवस झाले वाड्याचं चैतन्य असलेला आप्पासाहेब अन्न पाण्याविना खिळून बसले होते. आज कुणीही लोक त्या लिंबाच्या झाडाखाली बसायला आली नव्हती. कुत्री भाकरीवर तोंड टाकून बसलं होतं. कारण त्याला कारणही तसंच होतं. 10-15 दिवस झाले वाड्याचं चैतन्य असलेला आप्पासाहेब अन्न पाण्याविना खिळून बसले. त्यांचा जीव त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये अडकलेला होता. दोन्ही मुलं कुठेतरी बाहेर परदेशात शिकायला होती. आईने 2-3 दिवस आधीच पत्र पाठवून ठेवलं होतं. आई त्या वाड्याच्या बाहेर डोळे लावून बसली. आत्ता मुलं येतील मग मुलं येतील, पण मुलांचा अजून काही तपास नाही. येणाऱ्या जाणाऱ्याला उगाच विचारायची
अरे फाट्यावरून येणाऱ्या गाडीतून कोणी उतरलं का रे? तो म्हणायचा नाही ग मोठी आई, कोणी येणार होतं का? ती आई म्हणायची हा अरे आमचा शरद आणि अभय येणार होते, पण ते काय आले नाही. तो महादू चहा घेऊन आला. म्हटलं आई साहेब घ्या चहा. त्या आईला चहा पिऊ वाटेना. आतमध्ये गेली. त्या गादीवर पडलेल्या आप्पासाहेबांच्या तोंडात चमच्याने दूध भरवताना ती एका आठवणीत रमून गेली. जेव्हा आप्पासाहेबांबरोबर लग्न करून घरात आले होते, झोपडीचा वाडा मोठ्या कष्टाने उभा केला, त्या मुलांना शिकवलं. ती मुलं बाहेर परदेशात गेली आणि आज त्या मुलांना यायला वेळ सुद्धा नाही. वाईट वाटलं. अशीच आठवणीत रमून गेली. शरद बापाचा इतका लाडका होता. एकदा तर काय झालं, आप्पासाहेब शेतातून पिकाला पाणी देऊन आले. पूर्ण पाय त्यांच्या गाळाने भरले होते. घरात आले, आवाज दिला शरद पाणी आण. त्या शरदने ते पाणी घेऊन आला आणि आप्पासाहेबांना म्हटलं आप्पासाहेब ठेवा दगडावर पाय, मी धुवून देतो. त्या शरदने त्या आप्पासाहेबांचे पाय धुवून दिले आणि म्हटलं आप्पासाहेब आता तर जाऊ द्या, मोठा झाल्यानंतर मी तुम्हाला कवडीचंही काम करू देणार नाही. आप्पासाहेबांचा तो मूठभर आनंद त्या आईच्या आजही काळजावरून गेलेला नव्हता. स्वतःशीच हसली आणि पुन्हा एकदा आठवणीत रमून गेली. थोरला शरद बाप्पांचा लाडका होता, तर लहान अभय त्याचा आईवर इतका जीव होता. एकदा तर काय झालं, आई काही कामानिमित्त माहेरी गेली. ती संध्याकाळी परत येणार होती, पण तिचं येणं काही झालं नाही. शरद म्हणला मला आईच्या हातूनच दूध प्यायचंय. आप्पासाहेबांनी त्याला खूप आग्रह केला, पण तो म्हटला नाही, माझ्या आईशिवाय मी कुणाच्याही हातून दूध पिणार नाही. रात्री त्या गावातल्या नदीला पूर आला. त्या आईला काही येणं झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मोठी आई आली आणि आप्पासाहेबांनी सांगायला सुरुवात केली, काय बाई तुझं हे पोर रात्रभर उपाशी राहिलं, पण काही खाल्लं नाही. आणि त्याच शरदला, त्याच आबाईला आज यायला वेळ सुद्धा नव्हता. इतक्यात दारात शरदची गाडी आली. आईला वाटलं धावत येईल, पळत येईल, विचारलं आप्पा कुठे आहेत, पण तसं काहीच झालं नाही. तो शरद आला आणि आईला म्हटला काय ग आई, मी आबाईला 2-3 दिवस आधीच फोन करून ठेवला होता, तो अजून आला नाही का? मला तर इथं काही थांबायला वेळ नाही. आई म्हटली अरे येईल तो, तू बस. आणि मुलं बाळांना नाही आणलं का सोबत? तो म्हणला अगं आई मलाच यानं इथं कधी मुश्किल झालं, त्या मुलांना कधी इथं करमणार? त्या आईला किती वाईट वाटलं असेल. आई म्हटली जाऊ दे, चहा पाणी तरी घे. तो म्हटला नाही आई आत्ताच येता हॉटेलमध्ये करून आलो. ज्या आईशिवाय त्या शरद आबाईला काही खाऊ वाटत नव्हतं, तोच आज आईला म्हणतो आई काहीच नको. त्या आईच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि इतक्यात दारात अभयची गाडी आली आणि तो आला. आईला वाटलं विचारेल आप्पा कुठे आहेत, पण त्यानेही तसं काही केलं नाही. म्हटलं काय ग आप्पांना एवढी कैसली घाई झाली होती, कामं असतात आमच्या पाठीमागे. जणू हे बोलणं काही आप्पासाहेबांनी ऐकलं असावं आणि ते आप्पासाहेब म्हटले आता जगण्यापेक्षा मेलेलं बरं. त्या आप्पासाहेबांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं आणि त्या आप्पासाहेबांनी डोळे झाकून घेतले, पण ते शेवटचेच झाकले. आता ते दोन्हीही मुलं आणि त्यांची आई त्या आप्पासाहेबांना भेटायला जायचं म्हणून त्या रूममध्ये गेली. तिथे गेली, आप्पासाहेब झोपलेले. त्यांना वाटलं आप्पासाहेब झोपलेले आहेत. त्या मोठ्या आईने आवाज दिला अहो उठा. पण काय करणार, त्या आप्पासाहेबांच्या डोळ्यातून आलेलं पाणी सांगत होतं ही मुलंच आपली राहिली नाही तर या जगात जगून काय फायदा. ते आप्पासाहेब त्या जगातून निघून गेले आणि आता अंतविधी झाला. 10वा झाला, 13वा झाला आणि त्या आईचा जीव त्या आप्पासाहेबांबरोबरच निघून गेला होता. तुळशीच्या ओट्याला डोकं लावून ती आई रडत बसली होती, पण त्या मुलांना काही फरकच पडला नाही. मुलांचं तेच बोलणं चालू झालं, आता वाटणीचं काय करायचं? मला तर इथं काही थांबायला वेळ नाही, आपण वाटणीचं काय आहे ते आताच बघून घेऊ. अभय म्हणला मसोबाचं 40 एकर आणि ते आंब्याचा बाग तुला, आणि हा वाडा आणि 50 एकर मला. त्यांनी तलाट्याला बोलवलं, वकिलाला बोलवलं, सह्या करून घेतल्या, सगळी वाटणी झाली.
पण ती आई मात्र एकटीच त्या तुळशीच्या ओट्याला डोकं लावून बसली होती. ती आई मात्र कुणाच्याच वाटणीला आली नाही. शरदच्या वाट्याला ते वाडान ते आंब्याचं झाड आंब्याचा बाग आला होता. शरद निघून गेला. अभयच्या वाड्याला तो वाडा आला होता. आता अभयने त्या वाड्याला कुलूप लावून घेतलं आणि गाडीचा धुरकडा उडवीत निघून गेला. महादू आला. त्या मोठाईला हात लावला तर ती तशीच जमिनीवर कोसळली. पण शेवटपर्यंत कुणाच्याच ती वाट्याला आली नाही. म्हणून मुलांना शिकवा, यशाच्या शिखरावर नक्की न्या, पण कुठपर्यंत ती मुलं आपल्याला विसरली नाही पाहिजे. आमच्या आईने आम्हाला चांगले संस्कार दिले म्हणून आज आम्ही तुमच्या पुढे उभा आहे. जो मुलगा रोज हरिपाठ वाचतो, नित्यनेमाने कपाळाला गंध लावतो, तो कधीच आपल्या आई वडिलांना सांभाळणार नाही असं होणार नाही. तो मुलगा आपल्या आई वडिलांना सांभाळणारच. कारण त्याने माऊलींचा हरिपाठ वाचलेला आहे, तुकोबरायांचा गाथा वाचलेला आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. आई आपल्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही हे त्याने वाचलेलं आहे. म्हणून आपल्या मुलाला यशाच्या शिखरावर न्या, पण कुठपर्यंत तो मुलगा आपल्याला विसरला नाही पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संसारात सुख आहे पण ते उपभोगता येतं का? नाही येत. परमार्थातलं जे सुख आहे ते उपभोगता येतं. त्या परमात्म्याचं संग सुख आम्हाला प्राप्त झालं आणि त्याचा परिणाम काय झाला? ते आडे येणारे उद्वेग होते ते आम्हाला सांडून पळून गेले. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सुकामा झाले लहानपणीच आपले आई वडील आयुष्यातून निघून गेले, त्या मुलाला विचारा त्या आई वडिलांचं अंतःकरण.